भगवद्गीतेचा एक ब्राह्मण कथाकार एका गावात एक गोष्ट सांगत होता. त्या दिवशी त्याने नंदलाल आणि कन्हैया यांच्या सौंदर्याचं आणि त्यांच्या दागिन्यांचं मनमोहक वर्णन केलं. तेथून जाणारा एक चोर गोष्ट ऐकण्यासाठी बसला. दागिन्यांबद्दल ऐकून त्याला लोभ सुटला. त्या दिवशी गोष्ट संपल्यावर पुजाऱ्याला मोठी दक्षिणा मिळाली होती, जी त्याने बांधून घेतली. जेव्हा ते एका निर्जन ठिकाणी पोहोचले तेव्हा तो चोर तिथे आला. त्याने विचारलं, हा श्याम मनोहर कृष्ण कुठे राहतो? मला त्याच्या घरातून दागिने चोरायचे आहेत, मला पत्ता सांगा. पुजारी जरा घाबरलाच. त्याला आपल्या वस्तूंची भीती वाटत होती, म्हणून त्याने आपल्या बुद्धीचा वापर केला आणि म्हणाला, त्यांचा पत्ता माझ्या पिशवीत लिहिलेला आहे. इथे अंधार आहे, थोड्या प्रकाशात जाऊ, म्हणजे मी बघून तुला सांगेन. चोराने होकार दिला. त्याला घाई होती. पुजाऱ्याने आणखी चातुर्य वापरले. त्याने आपले ओझे त्याच्या डोक्यावर दिले आणि खूप गर्दी असलेल्या एका ठिकाणी थांबला. मग त्याने आपल्या जेव्हा मी कृष्णाला बाहेर काढलं होतो तेव्हा त्याने मला वृंदावनबद्दल सांगितले होते. म्हणाला, हे ऐकून वृंदावन चोर समाधानी झाला आणि पुजाऱ्याकडून आशीर्वाद घेऊन निघून गेला. तो चोर रस्ता विचारत विचारत भटकू लागला. वाटेत त्याने अनेक संकट सहन केली. जिथे जिथे भगवान कृष्णाला समर्पित मंदिरे होती तिथे तिथे तो पाहण्यासाठी जात असत. केवळ पाहण्यासाठीच नाही, तर कृष्णाने कोणत्या प्रकारचे दागिने घातले असतील या विचारात तो त्यांचे दागिने पाहण्यासाठीही जात असे. दागिन्यांकडे पाहत असताना त्याला अनेक मंदिरामध्ये भगवंताच्या इतक्या मूर्ती दिसल्या की त्याला झोपेत पण भगवान दिसू लागले. तो मंदिरामध्ये रात्रभर मुक्काम करत असे आणि तेथील प्रसाद खात असे. भगवंताच्या मनात पण त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं. आता त्याला गोपाळ सर्वत्र विविध दागिन्यांनी सजलेल्या मुलांच्या रूपात दिसू लागला. तेव्हा देवाने इतके दागिने घातले की चोराने ते चोरून घरी जावे, पण त्याने त्यास नकार दिला, कारण त्याला खऱ्या गोपाळाचे दागिने हवे होते. चोराला आश्चर्य वाटले की तो भगवान कृष्णाच्या गावात कधी पोहोचेल, आणि भगवान कृष्णाला आश्चर्य वाटले की वाटेत मी त्याला सर्व दागिने देत असतानाही तो इतक्या दूर का जात आहे. जेव्हा देव आपल्या भक्ताच्या प्रेमात पडला तेव्हा त्याच्या हृदयातील चोरीची इच्छा प्रेमात बदलली. चोर गोकुळात पोहोचला. नदीकिनारी एका ठिकाणी भगवान त्याला त्याच रूपात गायी चारताना दिसले, ज्या रूपात त्याने मंदिरामध्ये पाहिले होते. त्यांनी पाहिलेल्या सर्व मूर्ती दागिन्यांसहित एक एक करून दाखवल्या. चोर त्यांच्या पाया पडला. भगवानांनी दागिने काढून त्याला दिले आणि म्हणाले, पहा, तू यासाठी इतक्या दूर व्यर्थ आला आहेस. मी हे तुला इतके दिवस देत आलो आहे. चोर म्हणाला, मी तुम्हाला पाहिले आहे, पण तुमच्या दर्शनाने दागिन्यांची चमक सुद्धा फिकी पडली आहे. आता मी तुम्हालाच चोरून नेईन. देव हसला, तू मला कोठे चोरून नेणार? तू मला कोठे घेऊन जाणार? चोर म्हणाला, मला माहीत नाही. विचार करून मी तुला सांगेन, पण मला दागिने नको आहेत आता मला तुम्ही हवे आहात. चोर विचार करत राहिला आणि देव हसत राहिला. चोराने खूप डोके खाजवले, पण त्याला युक्ती सुचली नाही. त्याला काळजी वाटत होती की जर त्याने इतक्या प्रयत्नांनी ते चोरले असेल आणि नंतर तो त्यांचे रक्षण करू शकला नाही, तर दुसरा कुणीतरी ते चोरून नेईल. विचार करता करता त्याला झोप येऊ लागली. त्याला एक उपाय सुचला, जोपर्यंत मी ठरवत नाही की ते कोठे ठेवायचे तोपर्यंत कृपया दररोज माझ्यासमोर प्रकट व्हा, म्हणजे मला खात्री पटेल की माझा चोरलेला माल सुरक्षित आहे. देव मनसोक्त हसला. तो म्हणाला, ठीक आहे, चालेल, पण तुला काही दागिने घ्यावे लागतील. त्याने नकार दिला. देव दररोज संध्याकाळी त्याच्यासमोर प्रकट होऊ लागला. तो आपल्या गावी परत आला तेव्हा पंडित कथा वाचत होते. त्यांना सर्व काही सांगितले. त्याचा त्यावर विश्वासच बसला नाही. जेव्हा संध्याकाळी भगवान प्रकट झाले तेव्हा चोराने एक दागिना मागितला आणि तो पंडितांना दाखवला. पंडित म्हणाले, तू चोर नाहीस, तूच खरा संत आहेस. मी भगवान कृष्णाच्या नावाने फक्त गोष्टी सांगून उदरनिर्वाह करत असे, पण तू त्यांना वश करून त्यांचे मन जिंकलेस. रामकृष्ण हरी.